हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा, मजेत राहा. मी पण मस्तच आहे, मजेत आहे. आणि आज ना एका ताईच्या कमेंटला मला उत्तर द्यायचं आहे. गरज नाही, पण म्हटलं जाऊ दे. म्हणजे एखाद्याला असं निग्लेक्ट करणं पण बरोबर नाही. तर ताई माहीत आहे का, त्यांना वाटलं की कमेंट केली की तुम्ही व्हिडिओ का बनवता. आता का बनवता ह्याची काहीतरी बरीच कारणं आहेत. एकतर मी आता सध्या आजारी आहे, त्यामुळं मला वेळ जात नाही, म्हणून मी माझे म्हणजे काय तर विचार असतात, ते एक वाटतं मला दुसऱ्यांपर्यंत पोचवावे माझी कहाणी. त्यांना म्हणायचं आहे की तुमची कहाणी सांगून तुम्ही काय सिद्ध करणार आहे. सिद्ध तर काहीच करायचं नाही आहे. सिद्ध मला काहीच करायचं नाही आहे ताई. कारण कसं असतंय, एखाद्या व्यक्ती ज्यावेळी ॲक्सिडेंट होतो किंवा त्याच्या बाबतीत काहीतरी संघर्षमय घडतं. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर संघर्ष असतो, सगळ्यांना असतो, कुणाला चुकलेला नाही, मला चांगलं माहीत आहे. ते मीच एकटी काय ते म्हणजे संघर्ष करते म्हणून लय महान आहे असं मला सांगायचं नाही आहे. पण एखाद्याला जर आता समजा मी जे आयुष्य आता सध्याला मी जगते, आज सध्या मी एकटी आहे घरात. सध्या म्हणजे आता महिना झालं वगैरे, असं म्हणजे ऑपरेशन नंतर सुद्धा तर लोकांना खूप दुःख करायची सवय असते. तर मला वाटलं आता माझ्याकडे वेळ आहे, तर मी आपलं आयुष्य, कहाणी आहे माझी. प्रत्येकाची एक कहाणी असते, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कहाणी असतेच. असं नाही की माझ्याच आयुष्यात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यावर एक चित्रपट होईल असं कहाणी असते. मग मला वाटतं की मी आपली कहाणी दुसऱ्यांपर्यंत पोचवावी. का पोचवावी, तर ह्याचं कारण आता समजा हे सोशल मीडिया आहे. मला जे वाटलं ते मी व्यक्त केलं. ज्यांना मला ऐकायचं असेल, माझी कहाणी ऐकावीशी वाटेल, त्यांनी ऐकावी. नाही ऐकली तर वरती ढकलताच. त्याच्यात काय म्हणजे हे नाही आहे की मला तुम्ही ऐकाच का ऐकलं नाही, किंवा तुमच्या घरी येऊन काय मी पाठवणार आहे का. तर गैरसमज करून घेऊ नका. मला मला असं वाटलं सांगावंसं. कारण मी जन्मल्यापासून माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप केलं. माझे एक वडील सगळ्यांसमोर दाखवावे असं मला इच्छा झाली. आणि आत्ता तुम्हाला सांगते, हे व्हिडिओ बनवणं एक वेळ असतंय, एक छंद असतोय. आणि म्हणजे मला एवढं म्हणजे जास्त व्हिडिओ म्हणजे मी बनवत नव्हते किंवा बनवता येत नव्हतं. आणि ते सगळ्यांनाच येतंय असं नाही. तुम्हाला जर कॅमेरासमोर बोला म्हटलं तर प्रत्येकालाच जमतंय असं नाही. त्यामुळं एखादं का करतंय ह्याला काय उत्तर नसतंय ना. प्रत्येकाची, तुम्हाला जर ऐकू वाटलं ऐका, माझी कहाणी ऐकायची इच्छा असेल तर ऐका. आता बघा, वेळ असतोय मला. सकाळी मी नाश्ता केला की थोडं विश्रांती घेते गोळ्या खाऊन. मग थोडं विश्रांती घेतली की म्हणजे आंघोळ वगैरे सकाळीच झालेले असते. नंतर उठायचं, काय तर जेवणात बनवायचं. आज मी मेथीची भाजी घेतल्या. मेथीची भाजी अजून निवडली नाही, निवडायची. कधी मला असं डोक्यात येईल त्यावेळी निवडायची, नाहीतर व्हिडिओ बनवायचे. आपला टाईम आपल्याला हव्या त्या गोष्टीत घालवायचा, असं माझं एक हे दिनक्रम आहे. आणि ज्यावेळी मी व्हिडिओ बनवते त्यावेळी हा आवाज येणार. त्यामुळं, आणि माझ्याकडे काही माईक नाही आहे, कारण माझे आहे फक्त एका मोबाईलवरती मी व्हिडिओ बनवते. त्यामुळं थोडं तुम्हाला ते आवाजाचं वगैरे काय त्रास होणार, काय करणार आता. मग आता मेथीची भाजी बनवणार, बाजरीची मस्त भाकरी बनवणार आणि खाणार. ज्यावेळी भूक लागेल त्यावेळी मी स्वयंपाक करते. का तर मी एकटी असते. का स्वयंपाक करून ठेवून काय करायचं, ठेवून थंड करत बसायचं, परत ते भूक लागेल त्यावेळी खायचं. त्यापेक्षा मी असं सरळ करते, भूक लागली की पटकन काहीतरी बनवायचं आणि खायचं. ह्याच्यामुळं काय होतंय, शिल्लक पण राहत नाही. आपल्याला जेवढी भूक आहे तेवढं आपण बनवायचं आणि शिल्लक पण काही राहत नाही.
कारण शिल्लक राहिलेलं अन्न फेकावं लागतंय. किती महाग आहेत आणि सगळ्याच गोष्टी आहेत. फेकायचं नसतंय जेवण कधी. आणि शिळं खायचं म्हटल्यानंतर माझी तब्येत बरी नसत्या, त्यामुळं मी जास्त शिळं पण खात नाही. आता सध्या ताप थोडा कमी म्हणजे कसं, आता मी हे सगळं जास्त करून काळजी घेते ना, त्यामुळं कमी आहे. तर माझी माझी व्हिडिओ बनवण्याची एक इच्छा आहे, ती माझी इच्छा मी पूर्ण करते. मग त्या ताईंना उत्तर मिळालं असेल, अपेक्षित असं उत्तर मिळालं असेल. तर बघ, माझं आयुष्य, मी म्हणत नाही की मी लय महान आहे, पण एक पाय नसताना मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे. ग्रॅज्युएशन नंतर मी एक नॉर्मल लाईफ जगले. नॉर्मल लाईफ म्हणजे कसं, म्हणजे हँडिकॅप लोक पण नॉर्मल लाईफ जगतात, सगळे जगतात, मी एकटी जगते अशातला भाग नाही. पण ज्यांना कुणाला आता अचानक अपंगत्व येतं, ती लोक खचून जातात. त्या लोकांनी खचू नये, आयुष्यात कधी मागं पडू नये असं मला वाटतंय. आत्ता तुम्हाला सांगते, मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलेले. कार्यक्रम म्हणजे कसं, मी आता ह्या पाय वापरते ते कृत्रिम पाय आहे, आणि तो पाय मी शिबिरमधनं घेते. शिबिरमधनं कुठं घ्यायचं, काय घ्यायचं, बऱ्याच लोकांना माहीत नसतंय. आणि त्या बऱ्याच म्हणजे माहीत नसतंय, आणि तिथं नवीन नवीन लोक भेटतात. मला त्यावेळी तिथं म्हणजे गेल्यानंतर कसं आहे, सगळ्यांशी बोलायला, तुमचा पाय कशामुळं गेला, तुम्ही किती वर्षापासून असा आहे, आणि सगळं विचारायला आवडते. मग एक मुलगी 10वी झालेली, आणि तिचा पाय काढावा लागला. पाय काढल्यानंतर ती पहिल्यांदा पाय बसवणार होती, आणि ती इतकं तिला टेन्शनमध्ये असायची, जेवायची नाही, खायची नाही. मग तिचे वडील माझ्याजवळ आले आणि सांगा लागले ना की आपल्या मुलगीचं दुःख, की ती सारखं असं सतत विचार करत राहत्या, कसं होणार, काय होणार. फक्त 10वी झालेली मुलगी. मला इतकं वाईट वाटलं त्या मुलगीविषयी. मी सांगितलं, बाळ असं नाही म्हटलं. आणि त्यावेळी मी तर जॉब करत होते. मग तिला मी पटवून दिलं, बघ म्हटलं, 7वीत असताना माझा पाय काढलेला, आणि पाय काढल्यानंतर मी हा पाय वापरते, आणि हा पाय वापरून मी कुठंही, आता एकटी म्हटलं तर एकटी जाते. मी एकटी UPला जाते, ट्रेनमधनं 2-2 दिवस प्रवास करते. ते काय महान आहे म्हणून करत नाही, पण मनाची तयारी पाहिजे. तुमचं मन खचलं तर तुमचे दोन्ही पाय असून काही उपयोग नाही. ऐका, मन खचलं तर दोन्ही पाय असून काही उपयोग नाही. तर त्या मुलगीचं इतकं मन खचलेलं, पाय काढलाय, आता काय करणार मी. मग तिचे वडील एवढे, म्हणजे त्या वडिलांचं मला खरोखर इतकं कौतुक वाटलं, कारण त्या वडिलांनी ती मुलगीला इतकं समजवायचा प्रयत्न केला. मला म्हटले, चला तुम्ही मॅडम तिला समजवा. मग मी गेले तिच्यापर्यंत, तिला सांगितलं, बघ बाळ, असं नसतं. एक पाय गेला म्हणून काय झालं, तू दोन्ही पाय नसणाऱ्यांकडे बघ. दोन्ही हात नसणारे आहेत, दोन्ही पाय नसणारे आहेत. ह्या जगात प्रत्येकाला जगावंच लागतंय, प्रत्येकाला आपापलं कर्म करावंच लागते. त्यामुळं खचून किंवा आता काय करणार असं रडत बसून पण चालत नाही. कारण आता बघा, मी ठरवलेल्या गोष्टी कधी होत नाहीत. मी आधी UPत राहत होते, तिथनं इथं आले की मला वाटलं मी मेस चालवेन, काम करीन. इथं आलेल्या मी आजारीच पडले, ऑपरेशन करावं लागलं. अचानक झालं हे सगळं. माझ्या मनात काय होतं, मी काम करणार बघा, पण माझी इथनं परीक्षा चालू झाली, तुला काम करायचंय ना. तशा अवस्थेत पण आजारी, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर मी घरी आल्यानंतर काम चालू केलं. त्याचा लोड पडायला लागला हातावर, हात सूज यायला लागली, ताप यायला लागला सारखं. मग परत मी घातले पैसे घातले. मग विचार केला, अरे आपण कमवा लागलोय त्याच्या डबल इकडे चालल्यात पैसे, जाऊ दे. बंद केले डबे, बसले. म्हणजे अक्कल विकत घ्यावी लागते, तोपर्यंत कळत नाही. अक्कल विकत घेतली, थोडेफार पैसे खर्च झाले, तोपर्यंत शांत बसूया असं समजलं, म्हणजे ठरवलं. आणि आता घेते विश्रांती. मग विश्रांती घेते तर आता काय करायचं, बनवायचे व्हिडिओ. हे व्हिडिओ बनवायला पण वेळ लागतोय, तो माझ्याकडे आत्ता आहे. दुसरं काय काम नाही मला, म्हणून मी व्हिडिओ बनवते. आणि व्हिडिओमधनं अशा काय छोट्या छोट्या गोष्टी सांगते
की म्हणजे चांगल्याच गोष्टी सांगते. तुम्ही दिवसभर व्हिडिओ बघताच की, कुठंतरी ते अर्धे कपडे घातलेले डान्सचे व्हिडिओ बघताच की तुम्ही. आम्हाला काय, तुम्हाला तुमचा डाटा आहे, तुम्ही काय बघायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. पण अशा कमेंट करून आमचं तर मन खच्चीकरण करू नका ना. आणि मी आता त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. आधी मला त्या गोष्टींचं वाटायचं, त्यावेळी माझी आयडी खूप म्हणजे त्यावेळीपासून म्हणजे 3-4 वर्ष झालं मी कधी अशा गोष्टी काय झाल्या ना, मग मी व्हिडिओ बनवायचे बंद करायचे. अरे आपल्याला निगेटिव्ह कमेंट आली ना, मी खचून जायचे. होतंय असं, सगळ्यांच्या बाबतीत होतंय असं. फक्त आम्ही बोलून दाखवतोय, काय काय लोक बोलून दाखवत नाहीत. मी जे झालंय माझ्या बाबतीत ते मी बोलून दाखवते. काय काय लोकांना बोलायची सवय नसते, ते बोलून दाखवत नाहीत, चांगल्याच गोष्टी सांगतात. निगेटिव्ह गोष्टी पण सांगायला धाडस पाहिजे, ते माझ्यात आहे. सांगते मी धाडस करून, कारण आहे ते. आणि सकारात्मक गोष्टी माझ्यात आहेत, खूप आहेत. कारण आजपर्यंत जे पण केलं ते माझ्या स्वतःच्या जीवावर केलं. माझ्या वडिलांनी एकदाच मला सांगितलेलं, तुला कुठं जायचं आहे तिकडं एकटीला जायला लागेल, करायला लागेल. त्यावेळीपासून मी माझ्या सगळे निर्णय मी घेते. चुकू दे निर्णय, खूप वेळा माझे निर्णय चुकलेत, असं नाही की बरोबरच असतील. काय काय वेळेला आपण हार मानावी लागते. काय म्हणतात की ते ह्याच्या पुढं आपण काय काय वेळेला देव आपली बरेच वेळेला परीक्षा घेतोय. त्या सगळ्या परीक्षेतनं बाहेर जायच पाहिजे. आता अजून एक नवीन परीक्षा आहे माझी. आता मला इथनं पुण्यातनं सगळं शिफ्ट करायचं आहे. सामान थोडंच आहे, पण ते सगळं शिफ्ट करायचं आहे. आता ते शिफ्ट करायचं माझ्या एकटीची जबाबदारी आहे. तिकडं रूम बघायला लागले, सांगलीत रूम बघायला लागले. रूम मिळाली की शिफ्ट करायचं. घरी सगळ्यांना वाटतंय घरी का राहत नाही, तर घरी मी माझ्या हट्टामुळं राहत नाही. मला घरी राहायचं नाही, कारण मला कुणाचं हे ऐकून घ्यायचं नाही की पायानं ही अशी आहे आणि सगळं आम्ही तिचं करतोय. मी जरी तिथं डबल काम केलं तरी मला कुणी म्हणणार नाहीत की काम ही करत्या. सगळ्यांना वाटणार हिला काय काम होत नाही.